काय श्रावणीने शुभूला बाईक परत आणून दिली? होय तर काल रातच्यालाच मला कळलं, म्हणून सकाळी उठलो की नाही डायरेक्ट फोन केला तुमसने आणि भेटायला आलो. तुमसने ठाऊक आहे का ती बाईक तिनं कितीला विकत घेतली? 2 लाख रुपये. 2 लाख? आईच्या बांगड्या विकून पैसे उधळलेत तिने. आणखीन काय? नाही 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 नाही, पैसे कसे उधळले हे महत्वाचं नाहीये, बाईक कोणाकडून विकत घेतली हे महत्वाचं आहे. कोणाकडून? अपोजिशन पार्टीचे लीडर विक्रम घाटगे पाटील त्यांच्या भावाकडनं विकत घेतले. काय? होय, हे कसं शक्य आहे? पण विक्रम आणि विश्वंभर यांच्यामधून विस्तव जात नाही, मग त्यांनी श्रावणीला कशी काय बाईक परत दिली? स्वीटी, तू खरं बोलतेस ना? मॅडम, तुमच्या असिस्टंटवर अजिबात भरोसा नाही. अहो 100% खरं बोलालोय मी. एक मिनिट. वाह वाह वाह, बढ़िया, मस्त, एक नंबर काम झालेलं आहे. काय नजाकत आहे. विश्वंभर राजे शिर्क्याचं नाक आमच्या समोर गुडघ्यावर पार बसलेलं. वा 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 वा. हे किरण, यो व्हिडिओ असा सुटला पाहिजे की नाही? समद्यांच्या काळजाचा ठोका चुकला पाहिजे. होय दादा, किरणचा शॉक समोरचा लॉक, एकदा बटन दाबलं की समजायचं वणवा पेटला. वा वा वा. या पोरीनं आपली कोंडी केली होती नाही का? आता ह्यो व्हिडिओ पूर्ण महाराष्ट्रभर व्हायरल होणार आणि महाराष्ट्रभर विश्वंभर राजे शिर्केची थुतू होणार. ती त्याची पोरगी आपल्या इथं आली होती. पाराशी गुडघ्यावर बसली होती, भीक मागत होती, दयावाय करत होती बाबा, नाही का? मग अरे डोक्यावर पडला का तू? तुझ्या डोक्याला काय मुंगे लागले? यो पटका कशा पायी म्हणायचा? पायी पटका? अरे काय व्हिडिओ रेकॉर्ड केलाय तू? अरे ती माझ्या पाया पडत होती तिथपर्यंत ठीक आहे ना, पण पुढं तिने माझ्या कानाखाली मारली. यो व्हिडिओ कसा काय रेकॉर्ड केला तू? मग पण ती खरंच घडलंय ना? अक्कल शून्य माणसा. अरे लोक त्या श्रावणीवर हसणार नाही, माझ्यावर हसतील. हा एका पोरीनं खाडगे पाटलाच्या कानाखाली आवाज काढला. याने माझी इज्जत वाढणार आहे का कमी होणार आहे? होय रे? अयो, माझ्या ध्यानातच नाही आले की दादा. आता काय करायचं? आता काय करायचं ते मीच सांगू का तुला? आता काय करायचं ते? हे बघ, ते माझ्या कानाखाली मारलंय की नाही, तो व्हिडिओ असा डिलीट करायचा, कापून टाकायचा. आणि ती माझ्या पायाजवळ बसली, विनंती करते, गुडघ्यावर बसले, तो व्हिडिओ ठेवायचा आणि तो व्हायरल करायचा. आता पुण्यांदा कानाखाली मारू तेव्हा समज तुला. होय रे? नाही नाही, समजले की दादा. आज त्यांचा आता चहा गरम आणि बादली नरम होऊन जाईल दादा. तर माझं डोकं गरम व्हायला लागलं. पटकन करते, नको ते कारनामी करतो. कर पटकन. अहो करतो की दादा. प्लीज मला शुभूची बाईक परत द्या. आता पोच देणार ना बाईकची चावी. अलकनंदा मॅडम, यो विक्रम घाटगे पाटील काय कच्च्या गुरुचा चेला नाही. समजत असेल तुम्हाला नाही का? ती श्रावणी आली होती माझ्याकडं, पराशुराड कुंडीला आली होती, गुडघ्यावर बसली होती, अशी भीक मागत होती माझ्याकडे. आलं का ध्यानात? आता याच्यापेक्षा कुठलं मोठं उदाहरण पाहिजे तुम्हाला? कवा तरी मान्य करा की आमच्याबद्दल कौतुक तुमच्या वाठांवर येऊ द्या की. कौतुक करू ह्या सगळ्याचं?
ह्याच्यापेक्षा मोठे मोठे कांड मी फार पूर्वी केलेत विक्रम घाडगे पाटील. म्हणजे आम्ही समजा एवढं केलं त्याला काहीच अर्थ नाही का? नाही, अर्थ नाही असं नाही, पण तुम्ही जिंकलायत असा अर्थ नाही हो त्याचा. ती श्रावणी एक मूर्ख आहे, तिला काही कळत नाही. कोणापुढे हात जोडावे, कोणाशी काय बोलावं याची अजिबात अक्कल नाहीये तिला. तुमच्या शत्रूच्या मुलीला तुम्ही गुडघ्यावरती नमवला, त्याच्यात कसला आले भूषण हो? मोडायचंच असेल ना तर विश्वंभरला मोडून दाखवा. ज्या माझा तो शिक्षण मंत्र्याच्या खुर्चीवर बसलाय ना, त्या खुर्चीवरून खाली खेचून दाखवा. अहो मॅडम, ही फक्त सुरुवात आहे. तुम्ही फक्त बघत राहा. यो विक्रम घाडगे पाटील काय काय कारनामे करतो ना, ते फक्त बघत राहा. फक्त बघत राहू? मी बघत बसणार नाहीये. मला आता रणांगणात उतरायचंय आणि म्हणून मला हा व्हिडिओ हवाय. हा व्हिडिओ, अहो या व्हिडिओचं तुम्ही काय करणार मॅडम? हे बघा, याचं काय करायचं ना ते आम्ही बघू. आतापर्यंत तुम्ही जे काय केलं ना ते खूप आहे. हा व्हिडिओ मला द्या, कारण माझ्या डोक्यात एक चांगला प्लॅन आहे. अरे वा. पण कसं आहे ना मॅडम, प्रत्येक गोष्टीची एक किंमत मोजावी लागते, नाही का? ह्याची कसली आली किंमत? शत्रूच्या पोरीला गुडघ्यावर टेकवलं, त्याच्यात तुमची जीत झालीच की. हा व्हिडिओ मला द्या, कारण ह्याच्यात माझा फायदा आहे आणि त्याच्यामुळे तुमचाही फायदा होणार आहे. हे बघा, असल्या छोट्या छोट्या गोष्टीतला फायदा बघत नाही. आमच की नाही, मोठ्या गोष्टीत फायदा पाहिजे. आता या गोष्टीचा फायदा जर आम्हाला इलेक्शन मध्ये होणार असेल तर बाबा आपण करू, नाही का? इलेक्शन मध्ये फायदा व्हायला पाहिजे हो मॅडम. म्हणजे कसं आहे, इलेक्शन आता जवळ आल्यात, तर जर आम्ही हा आयडियाचा विचार करू शकतो. बा मंजूर. आता हा व्हिडिओ माझा आहे, ह्याच्यावरचा अधिकार माझा आहे. हा व्हिडिओ कधी आणि कुठे व्हायरल करायचा हे मी ठरवणार. आणि याच्या बदल्यात इलेक्शनच्या वेळी विश्वंभरच्या विरोधात छुप्या बातम्या मी तुम्हाला पुरवणार. वा 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 मॅडम, वा. ग्रेट अप. डन करून टाका. डील. डील. पाठवतो. आता यो व्हिडिओ मी तुम्हाला पाठवतो. आता या व्हिडिओवरती अधिकार फक्त तुमचा. पण मॅडम, यो व्हिडिओ इलेक्शन मध्येच वाजला पाहिजे, गाजावाजा झाला पाहिजे. म्हणजे काय बरं ते व्हायरल. यो व्हिडिओ इलेक्शनच्या वेळेसच व्हायरल झाला पाहिजे. हा पाटीला आला गेला